येऊ का आत? ये. अगं शर्मिष्ठा, तू अशी रडतेस का? आधी रडणं थांबव बघ आणि मला सांग, हा काही तुझ्यासाठी पहिला आणि शेवटचा जॉब होता का? नाही ना. पण ठीक आहे ना, हा गेला तर गेला. अगं हा जॉब माझ्यासाठी खूप महत्वाचा होता. माझ्या घरची परिस्थिती फारच कठीण आहे ग. माझ्या आई बाबांचा फोन आला तर त्यांना मी काय सांगू, काय उत्तर देऊ? हे बघ शर्मिष्ठा, मुंबईत जॉबची काहीही कमी नाही. हा नाही तर नाही, आपण दुसरा बघू. अगं पण त्यांनी माझ्या ड्रेसकडे बघूनच मला रिजेक्ट केलं. हे बघ, आयुष्यात आपल्याबरोबर जे काही घडतं ना, ते आपल्या चांगल्यासाठीच घडतं. आता तूच मला सांग, ज्या लोकांनी तुझ्या कपड्यांकडे बघून तुला रिजेक्ट केलं, तुला जज केलं, त्या लोकांबरोबर काम करण्यात काय अर्थ आहे? आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं आता बंद कर. आणि मला सांग, ते कोण असे मोठे लागून गेले तुला जज करणारे? काय बरोबर ना? म्हणून सांगते, ह्या गोष्टींचा विचार करू नकोस आणि झालं गेलं सगळं विसरून जा. पण हो, मागच्या अनुभवातून आपण जे काही शिकलोय ना, ते मात्र नाही विसरायचं. खरं आहे का तुझं वृंदा? खरं आहे ना? नक्की. अगं मग हस की, अजून हस हस हस. व्हेरी गुड. किती छान स्माइल आहे तुझी. थँक्स वृंदा. थँक्स. आता थँक्स कशासाठी? अगं तुझ्याशी बोलल्यावर मला खूप बरं वाटलंय आज. इट्स ओके, यू आर वेलकम. तुला एक सांगू वृंदा, तुला जेव्हा मी पहिल्यांदा भेटले होते ना, तेव्हा तुझ्याबद्दलचं माझं मत अतिशय वेगळं होतं. तू मला खूप घमंडी, अखडू, रागीट वाटत होतीस, पण तू अतिशय प्रेमळ आहेस. तुला खरंच मी तशी वाटले होते? मग शर्मिष्ठा, तुझ्यात आणि त्या इंटरव्ह्यू वाल्यामध्ये काय फार फरक आहे असं मला वाटत नाही. तू मस्करी करते ग तुझी. पण म्हणून म्हणतात ना, जसं दिसतं तसं नसतं, आणि म्हणूनच जग फसतं. करेक्ट. पण खरंच शर्मिष्ठा, या वरवरच्या दिखाव्यावरनं कधीच भुलून जाऊ नये. अगं पण आपण त्याच गोष्टींवर सारखं का बोलतोय? जाऊ दे ना त्या गोष्टी. एक काम कर, तू पटकन फ्रेश हो. मी गरम गरम नाश्ता केलाय. मी आणि प्रसाद थांबतो तुझ्यासाठी. हा, ये पटकन. ये. प्रसाद, आता चहात साखर बरोबर आहे ना? चहा तू बनवलायस ना? हो. बरोबरच असणार. प्रसाद, शर्मिष्ठाला जॉबची खूप गरज आहे रे, पण तिला मदत करायला हवी. आता तू एवढं सांगतेस म्हणल्यावरती मदत करायलाच पाहिजे. नाही कसं म्हणणार मी? हे बघ, ती तुझी मैत्रीण, त्यामुळे उगीच मी सांगते म्हणून मदत वगैरे हे सगळा नाटकीपणा राहू द्या. ठीक आहे, नाही करणार नाटकीपणा. आपण खरंच मदत करू तिला. अरे शर्मिष्ठा, बस 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 ये. बस. चहा हवाय का तुला? वृंदा. शर्मिष्ठा, हे बघ, इतकी नर्वस होऊ नकोस. प्रसाद पण आता तुझ्या जॉबसाठी प्रयत्न करणार आहे, हो ना? तू अजिबात काळजी करू नकोस. मी मदत करतो. त्या जॉब पेक्षा अजून चांगला जॉब शोधून आपण तुझ्यासाठी. ठीक आहे? त्याचे केलंस ना, ते तुला जितकं उदासपणे करता येईल तितकं उदासपणे कर. हा, म्हणजे त्या देवदास नंतर तुझाच नंबर लागेल. काय छान दिसते काही असताना. तू अशीच हसत राहा. ऐक माझं. हो, खरंच खूप गोड दिसतेस हसताना. आणि तू अशीच हसत राहिलीस ना, की सगळे प्रॉब्लेम्स कसे पटकन सॉल्व्ह होतील बघ. थँक्स वृंदा. तुमच्या दोघांच्या बोलण्याने मला खूप धीर आलाय. अगं,
तू अजिबात काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल. हा, तू अजिबात काळजी करू नकोस, सगळं ठीक होणार आहे. वृंदा म्हणते ना, म्हणजे सगळं ठीक होणार आहे. बोल बोल, वृंदा बाबा की जय 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 जय. वृंदा बाबा की, वृंदा बाबा की जय. वृंदा बाबा की बोल की जय. काय सासूबाई, हासे सगळे उलटे पडले ना. नाही म्हणजे करायला गेला तर एक झालं भलतोच. त्या दोघींना एकमेकींचा शत्रू बनवण्याचा विचार होता ना तुमचा, पण झालं काय, हातात हात घालून घट्ट मैत्रिणी झाल्या दोघी. तण उचकटत असतो सतत. आज जरी ही खेळी उलटली असली ना, तरी उद्या हासे माझ्याच हातात असणार आहेत, लक्षात ठेव. पण आता तुमच्या पदरात काय पडलंय, अपयश. मूर्ख, निर्बुद्ध, मठ्ठ. अपयश ही यशाची पहिली पायरी असते, हे तुला काय कळणार म्हणा. ही जी शर्मिष्ठा आहे ना, ती माझ्या यशाची छडी आहे. अरे जादूची छडी आहे ती, जादूची. अशी फिरवेन ना, त्या वृंदाच्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा होऊन जाईल. पार वाट लावून टाकेन मी तिची. छान आहे, छान आहे, विचार छान आहे. पण काय ना सासूबाई, सगळं कठीण वाटतंय हो मला. तुला ना, मला नाही वाटत आहे. आणि जरी कठीण असलं तरी कठीण काम करायलाच मला फार मजा येते. बघशील तू, हे सगळं मी नाही करून दाखवलं ना, तर माझं नाव कांदा चोरगे नाही करत. हे बघ, आता हा कांदा ना शिजलाय. हे बघ, आता ह्याच्यात मी कोबी टाकते. हे धरते एक नाही. हे बघ असं. तुला कसं जमतं ग सगळं? मला तर जमतच नाहीये. जमेल ग, एकदा अंगावर जबाबदारी पडली ना की सगळं काही जमत. आणि अशीच येत जा अधून मधून किचन मध्ये, म्हणजे तुलाही होईल सवय. सरे, हे बघ, ही ऍड बघ, इथे जॉब साठी अप्लाय करू शकतेस तू. पण माझं काम इथे होईल का? अशी काय बोलते गई? बघ, तू नेहमी पॉझिटिव्हली विचार कर. पॉझिटिव्हली विचार केला ना की काम नक्की होत. अगं वृंदा, ही शर्मिष्ठा लहानपणापासूनच अशी रडूबाई आहे. ती मोठी झाली हा आता. हो, झालीच मोठी, पण लहानपणीच्या सवयी नाही गेल्या ना तुझ्या अजून. अगं एक जॉब गेला तुझ्या हातून तर असं तोंड पाडून बसली होतीस. पुरे आता. अरे ह्याच्यावरती नंबर लिहिला, मी ट्राय करते फोन करून. हो कर ना. हे बघ, माझा मोबाईल घे आणि फोन कर. अरे नाही नको, मी लँडलाईन वरनच फोन करते ना. तू घरी असशील नसशील मला कसं कळणार त्यांनी कॉल बॅक केला तर. मी आलेच हा. ठीक. वृंदा, मी काय म्हणतोय, तू जेव्हा तुझे हे केस मोकळे सोडतेस ना, प्रसाद, बघ, कोणीतरी येईल, प्लीज तू जा इथून. बरं, ज्याला यायचं त्याला येऊ दे. मी माझ्या बायकोलाच मिठी मारतोय ना. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मला माझ्या बायकोला मिठी मारण्यापासून कोणी थांबवू शकत नाही, कळलं? अरे पण प्रसाद, फोन फोन फोन. त्या वेळेला फोन करत मी ना हा स्विच ऑफच करून ठेवणार. कोण आहे? आई आहे तुझी. आईचा फोन आहे. हॅलो आई. हा बोल. मी मजेत आहे, तू कशी आहेस? हा, काय काय म्हणत होतीस? हा, एक मिनिट आई. हॅलो, वरद विनायक एंटरप्राइजेस. Yeah, this is Sharmishta. I just saw your ad in today's newspaper. There is a vacancy for receptionist post in your company, right?
Yeah. So I would like to work as a receptionist in your company. Yeah. Okay, okay. No problem. Sure. Thank you. वा 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 वा. I'll just go to the washroom. नको नको कशाला, राहू दे. Sorry. मी जरा फ्रेश होऊन येते मावशी. जा जा जा. मी काय म्हणत होते, मी ज्या कंपनीत आता फोन केला होता ना, तर त्यांचा कधीही फोन येण्याची शक्यता आहे. तर तू मी नसताना समज फोन आला तर त्यांच्याकडनं इंटरव्ह्यूची वेळ घेशील का ग? या शुअर. ओके आणि थँक्यू. डोंट वरी. हो, फोन येणार आहे. मी बघितलंस कशी वाऱ्यासारखी इंग्रजी बोलत होती. ते याला म्हणतात हुशार मुलगी, नाही ती वृंदा. नुसती आपली खरडे घ्यायची अभ्यासाची. मुळात हुशार नाही. 2 शब्द सांगितले समजा, बोल ग इंग्लिश मध्ये, तर फॅ फॅ उडेल बोलताना त्या वृंदाची. मठ्ठ आहे, 1 नंबरची मठ्ठ पोरगी आहे. काय त्यामुळे डॉक्टरीन होणार आहे. बस एवढं. हो ना. मॅडम किचन मध्ये जा. अगं आई, आणि तिला म्हणा चहाचं काय झालं. अगं मी तिला ना चहा करायला सांगितला होता. अगं अर्धवट, सगळं अर्धवट ऐकतेय, पूर्ण आई. तिला म्हणावं आईनी जो चहा करायला सांगितला होता तो काय तिला रात्रीच्या जेवणाच्या वेळेला देणार का? झालं पूर्ण. कधीच. चहा. फोन येणार. सासूबाई, आपण वृंदाची शॉलिड फजिती केली तर, म्हणजे त्याची आयडिया माझ्या डोक्यात आली. सासूबाई काय? अरे पुढे बोलणार आहेस काय? एकाच वाक्याच्या वरती गोलगोल गोलगोल फिरणार आहेस मुंगळ्यासारखा. मी काय म्हणतो सासूबाई, त्या वृंदाला आहे ना आपण बोलूया, शर्मिष्ठाला बोलूया, दोघींना एकमेकींसमोर उभं करूया आणि बोलायला लावूया इंग्रजी. पण एकदा पहिलं मूल झालं ना की टेन्शन नसतं ग. आम्हाला ते शक्य नाहीये इतक्यात. आणि सुवर्णताई, हे जे आईच्या तोंडचं बोलणे ना तुझं, ते पहिल्यांदा बंद कर. दिल्या घरी तू सुखी रहा, दिल्या घरी तू सुखी रहा. मी काय म्हणतो सासूबाई, त्या वृंदाला आहे ना आपण बोलूया, शर्मिष्ठाला बोलूया, दोघींना एकमेकींसमोर उभं करूया आणि बोलायला लावूया इंग्रजी. कशी वाटली आयडिया? तेच करणार होते. अरे वा, तुम्ही हल्ली माझ्यावर का विचार करायला लागलाय? काय? नाही, हल्ली तुमच्यावर का मी विचार करायला लागलोय? काय म्हणजे विचार तुमचाच आहे, तो सहज माझ्या डोक्यात विचार म्हणून आला. फोन आलाय. हॅलो. आय डोंट लॉन. हो आई, ये तू. बाय. प्रसाद, तुला काय प्रीती वहिनी आठवतात? नाही. हे असं काय करतोस? ते प्रकाश दादा आहेत ना, त्यांची बायको. अरे मोरे वहिनींच्या शेजारी नाही करायचे. पुढे बोल, काय झालं त्यांचं? त्यांना बाळ झालंय. काय सांगतोस काय? हो, किती वर्षांनी झालं ना. हो ना. आई तेच सांगत होती, आता आपल्या जवळच्या साई हॉस्पिटलमध्ये आहेत ते. आई येणार आहे इथे, आम्ही दोघी जणी जाऊ त्यांना भेटायला. जा ना. मी तुम्हाला दोघींना घेऊन जाऊ का? नाही नाही, आम्ही जाऊ, त्याचं काही नाही. पण खरंच किती छान वाटतंय ना. त्या प्रीती वहिनी किती गोड आहेत आणि किती सुंदर आहेत दिसायला. त्यांचं बाळ पण त्यांच्यासारखंच गोडच असतं. मला ना प्रसाद, त्यांना कधी भेटू आणि कधी नाही असं झालंय माहितीये. वृंदा, अगं आई चहाची वाट बघते. चहा तयार झाला? नाही, मी लगेच करून देते. अभ्यास सुरू झाल्यापासून आईला जरा जास्तीच चहा लागतो. असं काही नाहीये प्रसाद, त्यांना नेहमीच एवढा चहा लागतो. तिला जरा सांगायला पाहिजे, एवढा चहा प्यायचा नसतो. माणसं सतत हायपर राहतात. आता तू कोणाच्या बाळाबद्दल बोलत होतीस ग? अहो, त्या साईडला प्रीती वहिनी आठवतात तुम्हाला?
हा हा हा. अहो त्यांना काल बाळ झालंय. हो, किती वर्षांनी बाळ झालं नाही त्यांना. सगळं काही केलं, नवस केले, उपास केले, औषध उपचार सगळं काही करून झालं होतं. पण आता 11 वर्षांनी त्यांना बाळ झालं. स्वर्णाताई खरंच किती खुश असतील नाही त्या. हो ना, आई होण्याचा आनंद काही वेगळाच असतो ना. आता तुम्ही पण जास्त वेळ घेऊ नका. प्रत्येक गोष्ट कशी वेळेवर झालेली बरी. एकदा का पहिलं मूल झालं ना, मग दुसऱ्यासाठी हवा तेवढा गॅप घ्या. पण एकदा पहिलं मूल झालं ना की टेन्शन नसतं ग. आम्हाला ते शक्य नाहीये इतक्यात. आणि सुवर्णताई, हे जे आईच्या तोंडचं बोलणे ना तुझं, ते पहिल्यांदा बंद कर. अभ्यासात नुसतं हुशार असून चालत नाही बाबा. इंग्रजी बोलता यायला पाहिजे रे. उद्या तुम्ही समजा डॉक्टर जरी झालात आणि इंग्रजीत येत नसेल तर काय उपयोगाची आहे तुमची डॉक्टरी. दिल्या घरी तू सुखी रहा, दिल्या घरी तू सुखी रहा. घोटभर चहासाठी ना तासभर थांबले. कंठशोष चालू आहे. हॅलो हॅलो. हा हा हा. समोर बाई आहे, ती मुस्कटात माझ्यासारखी फाडफाड इंग्रजी बोलतीये. विचार ना काय हवंय तिला. विचार. विचारू का काय हवंय. वॉन्ट. हॅलो. हा मॅडम. व्हॉट वॉन्ट. फर्स्ट यू से देन आय से ना की आय वॉन्ट का यू वॉन्ट. हॅलो हॅलो हॅलो. ठेवून दिला फोन तिने. काय बोलत काय होती. मला कसं कळणार. इंग्रजी बोलत होती, मला कळलंच नाही काही. आणि तू काय बोलत होतेस ते मला काही कळलेलं नाहीये. मी काय बोलतो ते मलाच कळत नाहीये. अरे गधड्या, नुसता गिळतोस तर शिक की जरा इंग्रजी. त्या शर्मिष्ठासारखं बघ बघ ती पोरगी असं फाड फाड इंग्रजी बोलते, नुसतं ऐकत बसावंसं वाटतं. नाही हे करू नको रे. अरे आत्ताच्या काळात इंग्रजी येणं खूप गरजेचं आहे बाबा. व्यवहारातली भाषा आहे, नुसतं पुस्तकी ज्ञान असून उपयोगाचं नाही. मग अभ्यासात नुसतं हुशार असून चालत नाही बाबा. इंग्रजी बोलता यायला पाहिजे रे. म्हणजे बाहेर कसं पोपटासारखं बोललं की पट्टा पट्टा तुमची कामं होतात. उद्या तुम्ही समजा डॉक्टर जरी झालात आणि इंग्रजीत येत नसेल तर काय उपयोगाची आहे तुमची डॉक्टरी. यांना कुठे डॉक्टर व्हायचे. एक कार्टे सगळ्यांसाठीच बोलते की नाही मी हे. हा